सर्व पत्रकार मित्रांनो, पत्रकार परिषदेला सर्वच उपस्थित असलेले म्हणजे ज्यासाठी आपण आज खरं एकत्र आलेलो आहेत त्या पुस्तकाचे लेखक जो आपला माणूस आपल्यासाठी त्या ज्यांनी लिहिलं ते माझे गुरुवर्य पुंडलिक सर. आणि दुसरं व्यक्त अव्यक्त मी हे पुस्तक जे आहे हे पुस्तक लिहायला पण प्रेरणा खरं म्हणजे अनेक वर्ष माझ्या कविता होत्या. एक कविता हरवली होती माझी, नंतर काही अशा पडल्या होत्या अडगळीत पडलेल्या कविता एकत्र केल्या आणि त्याचे काव्यसंग्रह केला. आणि कवी मनाला म्हणा किंवा आपल्या भावनांना ज्या व्यक्त नाहीत त्या अव्यक्त ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झालेला आहे. आणि आपला माणूस आपल्यासाठी मी बोलत गेलो ते लिहित गेले आणि म्हणजे अत्यंत शॉर्ट काळामध्ये मी यायचो, 2 तास बसायचो आणि सांगून जायचो. असं 7-8 बैठकामध्ये हे पुस्तक केलेलं आहे. थोडंसं घाईगर्दीतच झालेलं आहे, पण ही सुरुवात आहे आमच्या. त्यांनी तर पुंडलिक सरांचा परिचय आपल्या सर्वांना माहीत आहे. ते आपल्या इथे शिक्षक होते, मॉडर्नला होते आणि त्यांनी जवळजवळ 15-16 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यांचं हातोडा पुस्तक तर खूप गाजलेलं पुस्तक आहे. आणि त्यांची लिहिण्याची एक त्यांची कला आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप चांगल्या आहेत. पण ते जवळच जिथं पिकतं तिथं विकत नसतं असं हा व्यवहार आहे. आणि खरं म्हणजे त्यांची किंमत आपल्याला जवळ असूनही माहीत नाही, म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे खरं म्हणजे. ते आज या ठिकाणी त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. आपण सर्वजण आलात म्हणजे 2023च्या संध्याकाळीच, उद्या संध्याकाळी पण आजच म्हणूया, आपण सर्वजण या संध्याकाळी म्हणजे अखेरच्या क्षणाला या वर्षाच्या आपण भेटायला एकत्र आलं हा एक वेगळा आनंद आहे. आणि नव्या वर्षाला सामोरं जाताना तुम्हाला खऱ्या अर्थानं मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि म्हणून मी आज पहिल्यांदा तुम्हाला या निमित्तानं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. पुंडलिक सरांना, तुम्हाला, इथे जवळ आमचे सगळेच कार्यकर्ते आहेत, मच्छिंद्र आहेत, महेश आहेत, सर्व नितीन आहे, नंतर आमचे प्रदीप आहे आणि सर्वच हे आमचे नाशिकचे पण आपल्या लईचेच असलेले आनंद आहेत. सगळे आणि तुम्ही सगळेजण, अजय आहे, अजित आहे, सगळेच तुमचे सगळेच म्हणजे जुने जाणकार पत्रकार सर्व इथे आलेले आहेत. पण मला एक पत्रकारांमध्ये ज्या पद्धतीनं उपस्थित मागच्या वेळेला मी आलो त्यावेळेला खूपच उपस्थिती, आजही कमी उपस्थिती. माझी चूक आहे का कुठली चूक मला माहीत नाही, परंतु एनिवे आपल्या मागच्या वेळेला 3-4 लोक मला भेटले होते. माझी अपेक्षा अशी, मी काल म्हणजे परवा एक पत्रकार परिषद घेत, सांगायला काही हरकत नाही नेवाशाला, मी पण असं घाईगर्दीतच बोललो. मी सकाळी सांगितलं 11-12 वाजता, पण 4ला सगळे पत्रकार तिथे जमले होते, म्हणजे सगळे 25-30 लोक आले होते. तर आपल्या अकोल्याचं मला पहिलं चित्र असं नव्हतं मला दिसत, म्हणजे खंत नाही बरं का, म्हणजे टिकाटी पण नाही, माझी अपेक्षा साड्यांना भेटायची, ती भेट झाली नाही, ही खंत आहे. पुढच्या वेळेला ही खंत भरून निघावी अशी अपेक्षा. तर या ठिकाणी हे जे पुस्तक आहेत, जे आपल्याला आपला माणूस आपल्यासाठी आणि व्यक्तमी अव्यक्तमी, हे पुस्तक आपल्याला, ही समोर जी पुस्तकं आहेत मी देणारच आपल्याला समीक्षण करण्यासाठी. तर या पुस्तकाचं पुंडलिक सरांनी लिखाण केलेलं आहे. या पुस्तकाचं हे मी आपल्याला सांगितलेच आहे. आणि याचं उद्घाटन 2 दिवसापूर्वीच आदरणीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यावेळेला संजय राऊत, आमचे संपर्क प्रमुख शिंदे सर, त्यानंतर अनेक मान्यवर, माजी मंत्री वायकर वगैरे वगैरे सगळे लोक त्यावेळेला हजर होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते पण घाईगर्दीच आम्ही प्रकाशन करून घेतलं, कारण आता लोकांच्या हातात पडायला पाहिजे, वाचायला द्यायला पाहिजे आणि केलेल्या कृतीचं थोडंफार का होईना काय चूक काय बरोबर हे पण समजायला पाहिजे. तर आज त्या दृष्टीनं ही तुम्हाला पण सांगायचं होतं, तुम्हाला द्यायची होती. आणि प्रामुख्यानं आपला पत्रकार दिन तर 6 जानेवारीला असतोच, पण चला आपण त्याच्याच अगोदर मी उरकून घेतला. या निमित्तानं आपली भेट आणि नवीन वर्ष साईबाबाची डायरी तुम्हाला भेट म्हणून द्यायची, हा एक उपक्रम. आणि मग आपला संवाद काय थोडेफार होईल. मला या ठिकाणी निश्चितपणानं सांगितलं पाहिजे
की मी 2009 ते 14 खासदार असताना जनतेसमोर जी माझी कामं आली, फक्त खासदार निधी पहिला माहीत झाला गावागावांना, खासदार रुपयानं मी पहिल्यांदा गावाला भेटलो खासदार म्हणून, आणि तिसऱ्यांदा काहीतरी मी प्रत्येक गावात द्यायचा प्रयत्न केला, सुखादुःखाला भेटलो, आणि आपला माणूस म्हणून एक खासदार म्हणून माझी सर्व मान्यता किंवा चर्चा मला मतदारसंघात पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. व त्यावेळेला फक्त आजही देखील 10 वर्षामध्ये आणि मागच्या माझ्या 5 याचं कम्पेअर जनता करतेच. आजही देखील जनता म्हणजे 10%च कामाची माझी चर्चा होते, पण 90% काम जनतेला माहीत नाही झालं. त्याचं कारण त्यावेळेला काही सोशल मीडिया एवढा प्रभावी नव्हता. प्रामुख्यानं प्रिंट मीडियाच्याच आधारे त्यावेळेला निवडणुका किंवा पोस्टर्स या ज्या सर्वसाधारण गोष्टी होत्या. पण आज सोशल मीडिया एवढा गेला की छोट्या गावाचं किती मोठं रूप दिलं जातं. पण मला सांगितलं पाहिजे की मी पार्लमेंटमध्ये जे काम केलं, जी बिलं मांडलीत, जे प्रश्न विचारलेत, जे कायदे केलेत, ज्या चर्चेमध्ये सहभाग घेतला, आणि प्रामुख्यानं जाती जमातीची जी पार्लमेंटरी कमिटी आहे की तिचा मी सदस्य होतो, आणि सुदैवानं मला संपूर्ण काम करायची संधी मिळाली. कारण चेअरमन बंगाली होते, त्यांना आजारी असायचे, भाषेचा प्रॉब्लेम, आणि मी ब्युरोक्रॅट असल्यामुळे मला ते स्वतः सांगायचे तुम्हीच बोला. आणि त्यामुळं सर्व राज्य सरकाराच्या असतील, सर्व बँका असतील, सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार जेवढे काही अलाइड विषय आहेत, संस्था आहेत, त्या सर्वांच्या साक्षी काढायचं काम मला करावं लागलं. आणि ते प्रचंड काम देशभर केलं मी, त्याची कुठे चर्चा झालेली नाही. त्याची 2-3 उदाहरणं सांगितलं तर आसाम राज्यात एकदा साक्ष घेताना श्री समाज कल्याण खातच नव्हतं, पण जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा दुसऱ्या दिवशी घोषणा करावी लागली शेवट. अशा अनेक गोष्टी आहेत. जाती जमातीच्या संबंधानं टक्केवारीच्या असतील, भरतीच्या असतील, किंवा इतर अन्याय इनजस्टिसच्या असतील, किंवा योजनांच्या बाबतीत असेल. आता मनरेगा योजना अशी होती की त्यावेळेला मी त्याच्या बाबतीत जेव्हा बोललो, सांगितलं, या मनरेगामध्ये शेवटी केंद्र सरकारने मला त्याच्यावर अभ्यास करून मी काही गोष्टी सांगायला सांगितल्या. त्यावेळेला मी इथले त्यावेळचे जिल्हाधिकारी अधिकारी यांना भेटून सर्वांच्या माध्यमातून प्रामुख्यानं मनरेगाबद्दल अनेक देशव्यापी योजना आहे, आजही चालू आहे. त्यावेळेला 50% खर्चाचं, 50% साहित्याचं, अशा काही प्रकारच्या काही कंडिशन होत्या की त्यामध्ये कामही करता येत नव्हतं. काम केलं तर फ्रॉड समजलं जायचं. सरपंचाला काम करता येत नव्हतं, गावकऱ्यांना काम ठेकेदारालाही करता येत नव्हतं. अशा कात्री तो विषय सापडला, आणि हा सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारला केला. त्यामध्ये अनेक सुधारणा झाल्या. बिडी कामगाराचा प्रश्न असेल, असंघटित कामगारांचे प्रश्न असेल, त्यांच्या पगारवाढीच्या संबंधानं असेल, पगार देण्याच्या संबंधानं असेल, अंगणवाडी ताईचा पगाराचा संबंध असेल, किंवा निरनिराळे कायदे जे आहेत, फायनान्स कन्सल्टिंग कमिटी असताना इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये बऱ्याच सुधारणा आहे. मी त्यावेळेला मी काय ब्युरोक्रॅट असल्यामुळं मी अनेक माझे मित्र त्यांच्याकडनं ही माहिती घ्यायचो, आणि मी त्यावेळेला सांगायचो, तिथे मांडायचो, आणि अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहभाग करायची एक संधी मिळाली. आणि प्रत्येक ज्या वेळेला कायदे ज्या वेळेला आले त्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या संबंधात त्याचे जे एक्सपर्ट असतील त्यांच्याकडनं माहिती करून मी ते मांडायचा प्रयत्न केला. लेखी केली, तोंडी केली, अनेक प्रकारे वेगळ्या पद्धतीने केले. सांगायचं तात्पर्य हे जे प्रचंड काम केलेलं आहे हे जनतेसमोर काही त्यावेळेला आलेलं नव्हतं. निवडण्याचा विषय मी अत्यंत छाती ठोकपणे सांगतो, आव्हान देऊन सांगतो की हा प्रश्न मी माझ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सोडवला, पहिली मान्यता आणि 14वी मान्यता मीच घेतलेल्या आहेत. अंतिम टप्प्यात हा विषय निवडण्याचा आणून ठेवलेला होता. फक्त त्यावेळेला टेक्निकल ॲडव्हायझरी TSCची मीटिंग व्हायनं फक्त बाकी राहिलं होतं. बजेट तरतूद झालेली होती, आणि या सर्व याला मान्यता द्यायची. त्यावेळेचे सगळे कागदपत्र, मंत्र्याच्या भेटी, मंत्र्यांबरोबर त्यावेळेचे जे मंत्री होते त्यांचे झालेल्या पत्रव्यवहार, प्राईम मिनिस्टर झालेला पत्रव्यवहार, हा सर्व माझ्याजवळ आहे. पण दुर्दैवाने क्रेडिट भलतेच लोक घेऊन राहिले, याचं मला फार वाईट वाटतं. जसं मी या कामाचं देखील हे पूर्ण काम मी हे जाणीवपूर्वक सांगतो जनतेला, की ज्या विषयावर हा मतदारसंघ आज जी काही 182 गाव आहे त्या 182 गावांना मी काम केलं म्हणून सांगतो. गर्वानं सांगत नाही, अहंकाराने सांगत नाही. पण मी जे केलेलं आहे, इथले अधिकारी तिथले अधिकारी यांचा समन्वय घालायचा आहे, इथल्या अधिकाऱ्यांच्या मिटिंग घ्यायच्या असेल, वेळोवेळी फीडबॅक केंद्र सरकारला द्यायचं, यासाठी मी इतका राबलो की त्यावेळेच्या बातम्या मी त्यावेळेला दिलेल्या नाहीत. या सर्व निवडणुकीच्या बाबतीतच ना,
तर हे जे सगळं केलेलं आहे मला इथं जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा विषय पूर्णपणे आपण जनतेला समजून सांगण्याची गरज आहे. मी केलं म्हणून सांगावं अशी कुणी याच्यात भलते लोक क्रेडिट घेत आहेत ते कृपया ते त्यांना लागला. पण मी केलं आहे हे छाती टोकपणे सांगेल. याचं सर्व माझ्याकडे कागद आहेत. मी कागद दाखवायला तयार आहेत, चर्चेला तयार आहेत. आणि जनतेने ही बाब लक्षात घ्यावी अशी मी जनतेच्या चरणी निश्चितपणानं विनंती करीन. दुसरा विषय मला या ठिकाणी जाणीवपूर्वक मांडायचा आहे की समन्याय पाणी वाटपाचा जो नवीन विषय आता निर्माण झाला. 8 TMC पाणी आपलं वाहून गेलं आहे, म्हणजे वाहून गेलं आहे, नेलं आहे. 2005ला जो कायदा केला त्या कायद्यामुळे मग दारणा असेल, मुळा असेल, ह्या सर्व धरणांचं पाणी उचललं आणि ते मराठवाड्याला नेलेलं आहे. आज अनेक असा मी भाग पाहतो आहे मतदारसंघामध्ये की जो आता ह्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात नाही. असे अनेक गाव आहेत, अनेक खेडी आहेत की तिथे पाणी अजूनही मिळालं नाही. पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष आता हा नमून पट्टा आहे किंवा हा इकडचा प्रामुख्यानं साकूर पट्टा आहे. असे अनेक पट्टे आहेत की ज्या पट्ट्यामध्ये पाण्याची गरज आहे व तिथे पाणी आणि इथं आपलंच पोट भरलं नसताना हे पाणी तिकडं नेणं मला वाटतं हा अत्यंत म्हणजे चुकीचा विषय झालेला आहे. हे शासनकर्त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. यासाठी चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. आणि भविष्यात 8 TMC पाणी हे जे चाललेलं आहे खाली ते थांबवलं पाहिजे. पहिलं आमचं पोट भरू द्या, उरलेलं पाणी आपण त्यांना देऊया. घाटमाथ्यावरचा देखील हा विषय मी खासदार असताना त्याच वेळेला मी मांडत आलो. घाटमाथ्यावरचं पाणी अडवता येईल त्यावेळेला सांगितलं, लोकसभेत सांगितलं, अधिकाऱ्यांसमोर सांगितलं, DPTCच्या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं त्याच्या अगोदर काही लोकांनी केलेली चर्चा नाही असं नाही, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेला याचं हे आलं. आणि आज तो विषय राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे. केंद्र सरकारने देखील स्वीकारण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. पण हे पाणी देखील आम्हाला मिळालं पाहिजे. हे पाणी काही गुजरातला वळवता येतं किंवा त्या ज्या नद्या आहेत त्या म्हणजे गुजरातलाच ते पाणी डायव्हर्ट होऊ शकतं. ते मोलगंगा त्या ज्या 2 नद्या त्या तापी खोरं तिकडनं ते पाणी तिकडेच वळवता येतं काय अशा प्रकारची एक शंका आहे. आणि एक प्रामुख्यानं हे पाणी मराठवाड्याला न्यायचं अशी एक कार्यवाही चालू आहे. पण हे पाणी आमच्या इकडच्या भागाला ते मिळालं पाहिजे. त्यासाठी देखील इथल्या सर्वांची चळवळ उभी करण्याची गरज आहे. या निमित्तानं मी त्याचं सुतोवाच करीन. आणि भविष्यामध्ये ही चळवळ केल्याशिवाय पाणी मिळणार नाही. म्हणून समन्याय पाणी वाटपाच्या कायद्याचं पुनर्विलोकन व्हावं आणि जे पाणी पश्चिम महानगरात जे वाहून जातं आहे पाणी ते थांबवलं तर त्याची पाणी आम्हाला मिळावं. आणि पाण्याचं समन्याय वाटप जे नावाखाली आज आमचा प्रचंड भाग सिंचनाच्या परिस्थितीमध्ये असताना देखील तिथे आज पूर्ण दुष्काळ परिस्थिती आहे, वेगळी परिस्थिती आहे. या दृष्टीनं देखील सरकारनं विचार करावा आपल्या माध्यमातून. मध्ये आम्ही आंदोलन केलं दुधाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीमध्ये. आणि आपल्या लक्षात आलं असेल की आज दुधाचा जो विषय आहे की आज सरकारनं त्याचा भाव 34 रुपये ठरवला होता. आणि तो 34 रुपये भाव ठरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुरवणाऱ्या ज्या काही आहार पुरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, औषधं पुरवतात, त्यांनी मात्र औषधाच्या किमती 25-50% वाढवल्या. एका बाजूने ही वाढ झाली आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या हातामध्ये फॅट आणि SNF या नावाखाली 34 रुपये न देता 24, 25, 26 रुपये देण्यात आले. आणि प्रचंडपणे शेतकरी भरडला गेला. अशा प्रकारची आजची अवस्था आहे. आज सरकारने 5 रुपये वाढवले आहेत, पण मला वाटतं ते सुद्धा फार शेतकऱ्याला पोषक होईल की ते संस्थाला पोषक होईल याचं अजून चित्र मला तरी समजलेलं नाही. आणि म्हणून आज साधारण आपण पाण्याची बाटली घेतली तर 20-25 रुपयाला एका हॉटेलमध्ये मिळते. आपण तर 20 रुपयाने घेतोच 1 लिटरची पाणी. दुधाला काय 24 रुपये आणि 25 रुपये भाव असावा. ही म्हणजे शोकांतिकाच आहे आपल्या याच्यामध्ये, या स्थितीमध्ये. याच्यावर तेच तीच परिस्थिती. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं भेसळीचा फार मोठा प्रयोग या दूध व्यवसायामध्ये चालू आहे. तो थांबवला पाहिजे. आज जे कॅन्सर वगैरे जे आजार आहे त्या आजाराच्या निर्मितीच्या पाठीमागे हा दूध व्यवसाय प्रचंड
कारणीभूत आहे. त्याचं कारण असं की एक टँकर दूध जातं आणि 2 टँकर दूध बाहेर येतं. यामध्ये जे समावेश असणारे जे कोणी जबाबदार घटक आहे, म्हणजे अधिकारी असतील, जे कोणी असतील या भेसळीला चालना देणार, त्या सर्वांवर म्हणजे शासनाने या नवीन कायदा केला भेसळीच्या, त्या कायद्याखाली, एवढ्या कायद्याखाली कठोर कारवाई करा या मताचा मी आहे. नाही जर कारवाई नाही केली तर भविष्यामध्ये म्हणजे माणसं मारायला म्हणजे घातली जाते, अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. आणि ती होऊ नये म्हणून काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे, जनतेने घेणं गरजेचं आहे. कांद्याच्या बाबतीत मी पाहिलं एकरी ₹1,00,000 उत्पन्न मिळतं, पण आज 80-90 रुपये खर्च करू नये, 80-90 हजार खर्च करू नये, शेतकऱ्याच्या हातात म्हणजे नगण्य पैसे पडतात, अशी स्थिती आहे. म्हणजे जे दर आता निर्यातीचं जे धोरण ठरवण्यात आलं त्या धोरणामुळं सर्वसाधारणपणे 1,00,000 जरी खर्च आला तर हातामध्ये 80-90 हजार म्हणजे तोट्यामध्ये कांदा फेकून देण्याची परिस्थिती निर्माण झाली. ठेवता येत नाही आणि फेकता येत नाही, अशा प्रकारे शेतकरी याच्यामध्ये सापडलेला. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या खरं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. आणि या सर्व गोष्टीचा सरकारने विचार करावा हे जाणीवपूर्वक मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे पीक विमा योजनेमध्ये मला एक असं चित्र दिसतं आहे की पीक विमा कंपन्या सर्रास शेतकऱ्यांची लूट करायला बसलेल्या आहेत. की मी परवा एक उदाहरण ऐकलं की ॲक्च्युअल त्यांनी पैसे भरलेले आहेत व त्यांच्या ज्या अटी आहेत, आता कोणता शेतकरी का हा ऑनलाईन अर्ज करणारा नाही, कोणता शेतकरी ऑनलाईन ते ऑनलाईन अर्ज वेळेत केले नाही, त्या तारखेत केले नाही, मुदत केले नाही म्हणून त्याला देता येणार नाही. खरं ह्या ज्या अटी आणि टर्म कंडिशन ज्या घातलेल्या आहेत पीक योजनेच्या, त्या सर्व त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या पीक विमा कंपनीनं त्या केल्या पाहिजे, विमा कंपनीनं त्या करून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या अटी कोणत्या प्रकारच्या नसल्या पाहिजेत. हे पंचनामे असतील किंवा त्यावेळचे पंचनामे असतील किंवा तुमचे लोक पंचनाम्याला पाठवा, परंतु शेतकऱ्याला या गोष्टीसाठी अडवता कामा नये किंवा यासाठी शेतकऱ्याचं नुकसान मिळणार नाही असं सांगता कामा नये. यासाठी देखील आता एक चळवळ करावी लागणार आणि तिचं मला निश्चितपणे या निमित्ताने सांगतो की पीक विमा योजनेमध्ये पीक कंपन्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आता बंद झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्यायिक भूमिकेतून वागवलं पाहिजे. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई अनेक ठिकाणी पैसे आले असं नुकसान भरपाई सांगितले, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे मिळाले नाहीत. बँकांनी त्या राष्ट्रीयकृत बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील, ते पैसे त्यांनी त्यांच्या जुन्या थकबाक्यामध्ये वळते करून घेतलेत. कोणी नव्याचं जुनं करायचं त्यात वळते करून घेतलेत. पण एक स्पेसिफिक जी नुकसान भरपाई कशासाठी दिलेली आहे की जी नुकसान भरपाई जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला, मग ते उलिताचंच नुकसान झालं असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालं असेल, वेगवेगळ्या कारणाने झालं असेल, त्यासाठी आहे. आणि मात्र ह्या ज्या बँका आहेत शेतकऱ्याला या बाजून रिलीफ मिळण्याऐवजी त्याच्या कर्जामध्ये हा पैसा वसूल करतो, याच्यातही स्पष्टता असली पाहिजे. धोरणामध्ये शेतकऱ्याला न्यायिक भूमिकेतून कसा फायदा होईल असाही विचार झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये चर्चा करणं नितांत गरजेचं आहे. आणि मी या निमित्तानं आवाहन करतो आपल्या माध्यमातून की या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांचा अन्याय दूर व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी मांडतो. नवीन वर्षाच्या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. हे येणारं नवीन वर्ष आमच्या पत्रकार मिळताना तमाम जनतेला आनंदाचं भरभराटीचं जावं अशी प्रार्थना करतो. आणि त्याचप्रमाणे अशा या निमित्तानं विनंती करतो की येणाऱ्या 2024मध्ये मी तुमची जशी सेवा मला तुमच्या जनतेची सर्वांची सेवा या शिर्डी लोकसभा मतदार करण्याची मला संधी उपलब्ध करून द्या असं मी जाहीर आवाहन करतो की जेणेकरून हा 10 वर्षाचा बॅकलॉगही मला भरून काढता येईल आणि भविष्यात सर्व काही चांगलं काम मला करता येईल अशी मी नम्र प्रार्थना आपल्या चरणी ठेवतो आणि थांबतो.